नमस्कार. तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या अकॅडमी व्हिडिओमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आत्ता सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि आत्ता जायचं आहे. म्हणजे मी लवकर उठले होते, माझं सगळं आवरलं आणि आता जायचं आहे म्हणजे तिकडच्या घरी. तर रुद्रांशला आत्ता खूप भूक लागली, तर त्याच्यासाठी बनवायचं आहे म्हणजे मॅगी नाहीतर काहीतरी बनवायची रेसिपी. तर त्याच्यासाठी आत्ता त्याचं पण सगळं आवरलेलं आहे, आंघोळ वगैरे सगळी झाली. तर आता तो काय झालं मेन म्हणजे काल तो फक्त दुपारी जेवला होता, तर आत्ता म्हणजे रात्री पण नाहीच जेवला आणि सकाळी उठल्यापासून पण त्यांनी चहा बिस्किट वगैरे नव्हतं जास्त खाल्लं, फक्त थोडासा चहा घेतला. तर त्याच्यासाठी आता त्याला खूप भूक लागली. मी पण माझं पटकन आवरले आणि आता जाऊया तिकडच्या घरी. तिकडं काहीतरी मॅगी किंवा काहीतरी उपीट नाहीतर काहीतरी त्याला नाश्त्याला बनवून द्यायचं आहे. तर चला पटकन निघूयात, उशीर न करता. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर चला निघूया, त्याचं पण सगळं आवडलेलं आहे. तर मग नाश्त्याला काय बनवायचं तर मग म्हटलं की उपीटच बनवूयात. तर मग उपीटसाठी मी घेतला होता रवा, साधारण 2 मोठ्या वाटी रवा घेतला होता, कारण की रात्रीचा पण काही स्वयंपाक होता आणि फक्त लहान मुलांसाठी आणि जेंट्ससाठी म्हटलं थोडंफार नाश्ता बनवायचा होता. तर त्याच्यासाठी बघू शकता मी 2 वाटी रवा घेतलेला आहे आणि तो छान असा मस्त ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. रवा छान असा भाजलेला आहे आणि आपल्याला आता फोडणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात. तर त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत 4 मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता. आणि तोच रवा आहे तो आपण एका ताटात काढून घेतलेला आहे, बघू शकता. आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा. तर तो कांदा अगोदरच कट करून ठेवलेला होता, तर मी तोच परत घेतला आणि एका गॅसवरती एका तांब्यामध्ये पाणी ठेवलं आहे. तर गरम होण्यासाठी एका तांब्यामध्ये पाणी ठेवलं आहे आणि लगेच एका गॅसवरती जो मी रवा भाजून घेतला होता त्याच्यामध्येच थोडंसं तेल टाकलं आणि फोडणीसाठी मोहरी टाकली आणि थोडेसे जिरे पण टाकले त्याच्यामध्ये. आणि तो छान अशी मोहरी आणि जिरे छान तडतडले की मला त्याच्यामध्ये टाकायची आहे हिरवी मिरची. तर मी ती थोडीशी कमीच घेतली होती, कारण की रुद्रांश जास्त तिखट नाही खाते. तर त्याच्यासाठी मी आत्ता त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे हिरवी मिरची. आणि हिरवी मिरची टाकल्याच्या नंतर मी लगेच त्याच्यावरती थोडंसं मीठ ॲड करणार आहे, कारण की मिरची जास्त तिखट नाही लागत आहे मीठ टाकून तळलं तर. आणि नंतर रुद्रांशनी मोबाईल घेतला, मग परत मी त्याच्याकडनं घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी तोपर्यंत कढीपत्ता आणि कांदा टाकून ठेवला होता, तो माझ्यापाशीच होता. तर मग मी त्याच्यानंतर त्याच्यात कढीपत्ता आणि कांदा टाकला, तो पण छान असा परतून घेत आहे. आणि तो कांदा छान परतला आहे. आज थोडंसं माझ्या आवाजाला माहीत नाही काय झाले, पाणी चेंज झाल्यामुळे थोडंसं घसा बसल्यासारखा होतो आहे, त्यामुळे माझा थोडासा आवाज वेगळा येतो आहे. तर त्याच्यामध्ये मी अगोदर थोडंसं मीठ घातलं होतं आणि नंतर मग मला मीठ अजून पण कांद्यामध्ये घातलं मी, कारण की मला अगोदर कमी वाटलं, त्याच्यामुळे अजून थोडंसं कांद्यामध्ये मीठ घातलं आणि छान असा परतून घेतला. आणि त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला कोथिंबीर ॲड करायची. मी जास्त कट करून ठेवली होती, पण मला नंतर थोडीशी टाकायची. मग कोथिंबीर टाकल्याच्यानंतर पण खूप छान असा कांदा परतून घेतला आणि त्याच्यामध्ये टाकले मी शेंगदाणे, भाजून ठेवले होते अगोदरच, कारण की कार्यक्रम असल्यामुळे सगळं अगोदर करून ठेवलेलं असतं. तर ते पण मी त्याच्यामध्ये टाकले आणि कांदा छान असा परतून घेतला. तर कांदा बऱ्यापैकी छान परतला होता, तर त्याच्यामध्ये आपल्याला लगेच ॲड करायचं होतं ते भाजून ठेवलेला रवा. आणि मग मी रवा टाकल्याच्यानंतर अजून एक पातेल्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलं, कारण की मला वाटलं की पाणी थोडंसं कमी वाटत होतं. तर मग मी त्याच्यामध्ये लगेच रवा ॲड करून घेतला आणि रवा पूर्ण टाकल्याच्यानंतर अगदी अर्धा ते 1 मिनटं छान असं परतून घेते. आणि ते छान परतल्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे पाणी. तर मी एकदा थोडं जास्त पाणी घालते, थोडं जर घातलं तर त्याच्यामध्ये गाठी होत आहेत. तर बघू शकता रवा पूर्ण मिक्स केलता मी कांद्यामध्ये आणि हिरवी मिरची मसालामध्ये. तर त्याच्यामध्ये मी लगेच जे अगोदर तांब्यामध्ये पाणी गरम केलेलं होतं तर ते पूर्ण ॲड करत आहे, कारण की थोडं जरी टाकलं ना तर त्याच्या खूप जास्त गाठी होत आहेत. तर मी पूर्ण तांब्या त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आणि नंतर पूर्ण हलवून घेतलं, कारण की मला वाटत होतं की पाणी कमी पडेल. तर त्याच्यासाठी लगेच दुसऱ्या गॅसवरती मी पातेल्यात गरम करायला पाणी ठेवलं आणि हे थोडंसं यातलं पाणी आटल्यासारखं झालं. त्याच्यानंतर मी ते पण पूर्ण पाणी त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे. तर बघू शकता पातेल्यातलं पाणी पण गरम झाले आणि मला वाटलं एवढं पाणी लागेल, तेवढं मी पाणी गरम केलं आणि परत आता ह्याच्यामध्ये आपण ते पाणी ॲड करूयात. मस्त
तर आपला रवा छान असा शिजेल. तर 2 प्रकारचा रवा असतो, थोडीशी लहान साईज एक असते आणि थोडीशी मिडियम असते. तर हा रवा होता तो थोडासा मिडियम साईज होता, एकदम छोटी साईज असती तो नव्हता. तर मला हा जास्त म्हणजे वाटतो की शिजेल का नाही, ह्याला थोडा उशीर लागला असं वाटतं. तर त्याच्यासाठी मी थोडंसं अजून पाणी गरम केलं आणि थोडं जास्त पाणी ॲड केलं. तर मला आत्ता वाटलं की ठीक आहे बाबा, आता पाणी ॲड करायची गरज नाही. तर एकदम कमी गॅसवरती आपल्याला आत्ता 2 ते 3 मिनटं छान असा हलवून घ्यायचा आहे, म्हणजे तो बुडाला चिटकणार नाही, करपणार नाही त्याच्यासाठी. तर बघू शकता अजून थोडंसं पातेल्यामध्ये पाणी राहिलं होतं, तर तेवढं मी पूर्ण त्याच्यामध्ये ॲड केलं. आणि आता आपल्याला छान असा 2 ते 3 मिनटं कमी गॅसवरती परतून घ्यायचा आहे, जेणेकरून तो कच्चा पण नाही राहणार आहे आणि थोडासा असा सुटसुटीत होईल. कारण की खूप पातळ झाला तो पण नाही चांगला वाटत. तर त्याच्यासाठी जी कोथिंबीर ठेवली होती मी अगोदर, तर त्याच्यामध्ये नंतर मी ती पण ॲड केली आणि छान असा मस्त परतून घेते. आणि मला अजून थोडंसं मीठ कमी वाटतं आहे, तर मी अजून पण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करणार आहे. आणि नंतर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता अजून थोडासा पातळ वाटतो आहे, तर मी अजून 1 मिनटं ह्याला छान असं शिजवून घेणार आहे, झाकण वगैरे नाही ठेवणार आहे. तर मस्त झालेला आहे. आणि मी थोडासा टेस्ट पण केला की मीठ कमी का जास्त आहे, तर मीठ पण परफेक्ट बसलं. तर बघू शकता आपला रवा छान असा परतून झालेला आहे आणि मस्त झाला मोकळा सुटसुटीत. कारण की कधी कधी काय होतं, पाणी जास्त पडलं तर पातळ होतो. तर मस्त रवा झाला, मला जसा पाहिजे होता तसा झाला. आणि नंतर मी एका प्लेटमध्ये रुद्रांशला अगोदर जेवण घालायचं होतं, कारण की त्याला खूप भूक लागली आहे. कारण की रात्री पण तो जेवला नव्हता, तर म्हटलं की त्याला अगोदर जेव घालूयात. आणि बाकीचे बाहेर गेलते, तर ते आल्याच्यानंतर बाकीचे सगळे नाश्ता करून घेणार होते. तर मग आत्ता आपण लगेच प्लेटामध्ये काढून घेऊयात. आत्ता नाश्ता वगैरे झाला आणि दुपारी आत्ता वाजलेले आहेत 12:30 वाजलेत. आणि आत्ता रुद्रांश परत झोपलेला आहे. तो सकाळी थोडासा उशिरा उठला, म्हणजे 7:30 वाजता उठला. आणि आत्ता अजून खूप सारे पाहुणे येणार आहेत, तर त्याच्यासाठी सगळं आवरून ठेवलेलं आहे. तर चला अजून 4 वाजता पण बाहेर जायचं आहे. काल पण आम्ही बाहेर गेलो, कालचा पण व्हिडिओ चॅनलवरती येणार आहे, अजून मी अपलोड नाही केलेला. तर तुम्हाला मी अगोदर मॅगी नाहीतर काहीतरी नाश्त्याला बनवणार होते, पण रुद्रांशला उपीट पण खूप आवडतं. तर उपीटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रुद्रांशला खूप आवडली, सगळ्यांना खूप आवडला उपीट बनवलेलं मी. तर तुम्हाला पण कशी वाटली उपीट रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि कमेंट करून नक्की सांगा उपीट